लोक तुम्हाला दुखावतात तेव्हा त्यांच्यासोबत कसे वागावे? एक झेन कथा या संदर्भात मार्गदर्शक आहे. एका वेळेस गुरु आणि शिष्य कुठेतरी जात होते. वाटेत एका विंचवाने गुरूंना दंश केला. शिष्याने विचारले, गुरुजी तुम्ही हे का होऊ दिलं? गुरुजी म्हणाले, काहीच घडलं नाही. विंचवाचा स्वभाव चावणं आहे तर माझा स्वभाव शांत राहणं आहे. थोड्या वेळानंतर परत येताना त्यांनी पाहिलं की विंचू एका दगडाखाली अडकलेला होता. गुरुजी म्हणाले, मला त्याला वाचवायला हवं. शिष्य म्हणाला की हे त्याचं कर्म आहे आणि सध्या तो त्यात अडकलेला आहे. पण गुरुजी म्हणाले की मला त्याला वाचवायला पाहिजे, कारण गरजूंना मदत करणं हा माझा स्वभाव आहे. यातून आपल्याला शिकवण काय मिळते? तर कधी कधी लोक तुम्हाला दुखावतात, पण तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायला लागेल की मी कोणाचा स्वभाव सोडतोय? लोक तुम्हाला दुखावतात, पण त्याचा अर्थ ते जाणीवपूर्वक ते करत असतील असं नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल की ते तुम्हाला दुखवतायत, पण तसे नसून तो त्यांचा कदाचित स्थायी स्वभाव असू शकतो. कोळसा हातात घेतल्यावर हात काळा होतो आणि चंदन हातात घेतल्यावरती हात सुवासिक होतो. ज्याचा त्याचा स्वभाव असतो. आपण जर सगळ्याच गोष्टी आपल्या मनावर घेतल्या तर त्रास फक्त आपल्यालाच होणार आहे. तुम्ही प्रत्येकाला स्वतःची बाजू समजून सांगायची गरज नाहीये. आपलं लक्ष फक्त स्वतःवरती केंद्रित करणं गरजेचं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भात उपयोगी ठरतील आपल्याला. आपल्या स्वतःच्या स्वभावाचा विसर पडू देऊ नका. इतरांची नक्कल करू नका. वाद किंवा स्पष्टीकरण देण्यात तुमची ऊर्जा वाया जाते हे लक्षात ठेवा. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात ह्याचा विचार करणं हे तुमचं काम नाही. शांततेत आणि हुशारीने काम करा. तुमचं यश तुमच्या वतीने बोलेल. लोकांना तुम्ही कोण आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमची वेळ आणि ऊर्जा उगाचच वाया घालवू नका. धन्यवाद.